गेल्या 3 दिवसांमध्ये झालेल्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाहू शकतात की प्रचंड वादळ आलं. त्या वादळामुळे अनेक लाईटचे खंबे असतील, अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. आम्ही अशाच परळी तालुक्यातील नंदागाव या ठिकाणी पाहू शकतो की शेतकऱ्यांच्या बागा त्यांनी लिंबाची लागवड केली होती आणि त्या ठिकाणी 300 झाड लावण्यात आले होते. हाताला पीक आलेलं होतं, तोडणीला आले होते, फळ आले होते. आता हे संपूर्ण पीक आहे ते आता उकळून गेलेलं आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. दादा, आपण किती झाड लावले होते आणि काय नुकसान झालेलं आहे? हां साहेब, 4 वर्षाखाली 300 झाड लावले होते मी. कालच्या पावसामुळे हे भरपूर नुकसान झाले आहे. मी महाराष्ट्र बँकेचं 3 लाख रुपये कर्ज करून हे झाडं लावली होती. आता 4 वर्षाखाली लावलेली झाडं आता भरपूर मालाला आलते आणि जवळपास हे 3-4 लाख रुपयाचं मालाचं उत्पन्न होतं. हे भरपूर नुकसान झाले आहे आणि महाराष्ट्र बँकेचे कर्ज काढून हे झाडं आणि मी हे झाडं असे जगवले. पाण्याची बहुत कमतरता आहे. तर हे झाडासाठी मी टँकर लावून पाण्याची वगैरे सोय केली होती. तर एवढी ही नुकसान जवळपास हे झाड 25 ते 30 वर्ष चालतं आणि जवळपास नुकसान दरवर्षी यांना 4-5 लाख रुपयाचं मला उत्पन्न निघणारं झाड आता आलेलं ते वाया गेलेलं आहे. हे झाड आता मला JCB लावून बाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही. या झाडाचा काही उपयोग होणार नाही. ह्या मुळा वगैरे सगळं बरखास्त झालेलं आहे आणि हे झाड आता वाळायला चालू झालेलं आहे. 3 दिवसापूर्वी वादळ आल्यामुळं या झाडाची भरपूर नुकसान झाली. मार्केटमध्ये पाहिलं तर लिंबाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी पण आहे, भाव पण चांगला आहे. किती लिंब होणार तुमच्या याच्यामध्ये? किती उत्पन्न झालं असतं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 4 ते 5 वर्षाचं आम्हाला उत्पन्न होतं. आता भरपूर झाडं मालावर होते आणि पाणी इकडून तिकडून जमा करून पाण्याची कमतरता असल्यामुळे टँकरनं पाणी घालून हे झाडं मी बसवले होते आणि हे नुकसान भरपूर झालेलं आहे. आता मार्केटला जर भाव बघितला ह्याचा तर 80 ते 90 रुपये भाव चालू आहे. जवळपास माझा ह्या 15 दिवसामध्ये रोजचे 4 कटे 5 कटे माल चालू होता. एवढी भरपूर नुकसान झालेली आहे. शासनाचे काही लोक येऊन त्यांनी काही पंचनामा वगैरे केलाय काय? कृषी सेवा केंद्राचे वाघमारे साहेब यांनी पंचनामा वगैरे केलेला आहे. काल येऊन त्यांनी पाहणी करून पंचनामा केलेला आहे. तर हे होतं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जागेवर शेतकऱ्यांनी पंचनामा करावा आणि त्यांना योग्य ते मोबदला मिळावा, अशी तर शेतकरी मागणी करत आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.